शुभ सकाळ तुम्हा सर्वांना। या खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या कोवळ्या उन्हासोबत तुमचं पण आपल्या या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे। तर कसे आहात तुम्ही सगळे? मी अपेक्षा करते की तुम्ही सगळे नेहमीप्रमाणेच मस्त आणि मजेतच असाल। तर माझ्या तरी आजच्या सकाळची सुरुवात आहे ना एकदम फ्रेश आणि मस्तच झालेली आणि सकाळ सकाळी म्हणजे 8 ते 8:15च्या दरम्यान आहे ना खिडकीतून असा कोवळा कोवळा ऊन येतो ना, म्हणजे त्याच्यामुळे तर अजूनच एनर्जेटिक वाटतं। आणि त्याच्याने सकाळची जी आपली कामं असतात ना ती पण म्हणजे एकदा काही सुरुवात आपली चांगली झाली ना सकाळची की दिवसभरातील कामं आपण म्हणजे प्रसन्न मनानेच करतो। आणि एकदा दिवसाची काय वाईट म्हणजे दिवसाची सुरुवात काय खराब झाली ना की मग जरा म्हणजे चिडचिडच होते दिवसभर। आजच्या माझ्या या दिवसाची सुरुवात एकदम फ्रेश झालेली आणि मला आज टिफिनमध्ये पण मुलांसाठी एकदम हेल्दी असा नाश्ता बनवायचा होता। काव्य तर लवकरच गेलेली स्कूलमध्ये आणि जियांशला म्हणजे जियांश थोडा लेट जाणार होता आज, तर मग काव्य आल्यावर खाणार होती पण जियांश लवकर जाणार होता म्हणून त्याच्यासाठी मी टिफिनला आणि आम्हा सर्वांसाठी ब्रेकफास्टमध्ये पण हाच नाश्ता होणार होता। खरं तर मी ही रेसिपी ना पहिल्यांदाच बनवणार होते आणि बरेच दिवस माझ्या मनात होतं, म्हणजे मुलांचं इतकं काही नाही पण माझ्याच मनात होते की मी एक दिवस तरी ही रेसिपी बनवीन। याआधी मी कधी बनवली नव्हती आणि साहित्य म्हणजे यासाठी जेवढं साहित्य लागेल ना ते सर्व हेल्दीच होते, पौष्टिकच होते शरीरासाठी, म्हणूनच मला आज ही रेसिपी बनवायची होती। तर बघा सुरुवातीला मी इथं पातेल्यात 2 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आणि त्याच्यात कांदा, मिरची, कोथिंबिरी, जिरे, आपला हळद, मसाला, धनेपूड आणि असं म्हणजे हे सर्व साहित्य घेतलेले। काळे तीळ मी शोधत होती, आहेत घरात पण ते मला मिळतच नव्हते, कुठे ठेवलेत ते, तर ते फक्त म्हणजे तेच फक्त मला इतकं कमी झालेलं या रेसिपीमध्ये। आणि चवीपुरतं मीठ हे सर्व मिक्स करून घेतलेलं व्यवस्थित थोडंसं पाणी टाकून, जसं म्हणजे आपला चपातीचा गोळा करतो ना त्या म्हणजे तितक्या घट्ट असा पीठ मळायचा होता मला। आणि इथे बघा कोथिंबिरी वगैरे सर्व स्वच्छ धुवून जास्तच कोथिंबिरी टाकायची याच्यात, म्हणजे जेणेकरून आहे ना छान कलरफुल पण दिसतो आणि मस्त टेस्ट पण लागते। घरातील सर्वांना तर आवडलेच एकदम, म्हणजे अशी खमंग खरपूस आणि हेल्दी असे हे मी थालीपीठ बनवणार होते। ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ मी इथं पहिल्यांदाच बनवलेले, बरेच दिवस मी बघत होती। तसे तर आहे ना सर्व मिक्स डाळींचे सुद्धा एकदाच भाजणी करून थालीपीठ बनवतात, पण मी अजूनपर्यंत तरी असे कधी बनवले नव्हते, हीच मी पहिल्यांदा बनवणार होते थालीपीठ। म्हटलं बघू हेच कसे लागतात आणि त्यानंतर मग याच्या पुढे कधीतरी ते पण ट्राय करू। तर बघा हे सर्व मिश्रण आहे ना एकत्र मिक्स करून घेतलं, थोडं पाणी टाकून, एकदमच पाणी मी काय याच्यात टाकलं नव्हतं, एकदम पातळ पण असा गोळा करायचा नव्हता, थोडासा असा घट्टसरच बनवायचा होता। तर थोडासा मला इथं मिरची पण मी अगोदर थोडीशी टाकलेली आणि कलर येण्यासाठी मी थोडा मसाला पण टाकलेला इथं, जेणेकरून कलर पण खूप छान येईल आणि म्हणजे इतकं काही तिखट पण काही झालं नव्हतं। तर इथं परत मी एकदा थोडंसं हळद आणि मसाला टाकून पुन्हा मिक्स करून घेतलं, कारण पीठ थोडंसं जास्त झालेलं आणि कलर इतका काय वाटत नव्हता मला। थोडं टेस्ट करून बघितलं तर थोडं तिखटपणा कमी होता, म्हणून थोडासा मसाला टाकून मी पुन्हा एकदा सर्व थोडं पाणी टाकून असं मिक्स करून घेतलं। तर बघा इथं हा सर्व मी मिक्स करून घेतला। खरं तर आहे ना 10-15 मिनटं हा पीठ असाच मुरत ठेवायला हवा होता, पण मला जरा घाई होती त्याच्यामुळं मग मी लगेचच करायला घेतलेला आणि असा कॉटनचा रुमाल घेतलेला आणि म्हणजे थालीपीठ म्हटल्यानंतर हा रुमाल मी तरी पहिल्यांदाच बनवत होती आणि मला मज्जाच येत होती हे करायला, काम म्हणून मला इतकं काही वाटलंच नव्हतं आणि म्हणजे हौस वाटत होती हे सर्व करायला। तर बघा इथं रुमाल घेतलेला मी सुत्ती असा, त्याच्यावर थोडं पाणी शिंपडून घेतलं आणि अगोदरच मी म्हणजे छोट्या ग्लासमध्ये तेल वगैरे काढून घेतलेलं, म्हणजे सारखं मग ते तेलाच्या बॉटलला हात लावायला नको म्हणून अगोदरच मी छोट्या ग्लासमध्ये तेल काढून ठेवलेलं या थालीपीठसाठी लागणार होतं तेवढं। आणि त्यानंतर चपातीचे एवढा मी गोळा घेऊन आता तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे मी असं थापून घेतला हाताने। हे पण मी पहिल्यांदाच एन्जॉय करत होते। आपण कोणतंही नवीन काम करायचं असलो ना, रेसिपी म्हणा किंवा कोणतंही दुसरं ॲक्टिव्हिटी म्हणा, काहीही नवीन काम करत असलो ना का आपण म्हणजे एन्जॉय करत असतो कोणतंही काम म्हणा, आणि जे काम आपण दररोज करतो ना तो करायला कधी चपात्या म्हणा किंवा भाकरी म्हणा ही कामं करायला कधी कंटाळा येतो, पण ही रेसिपी पण सर्वांना आवडली आणि शरीरासाठी पण एकदम हेल्दी होती आणि करायला पण मला मस्त मज्जामध्येच केली। काव्याला तर इतकं आवडले ना, जियांश पण जास्त करून काय म्हणजे इतकं काही नवीन वगैरे करून दिलं ना तर तो खात नाही, पण हे जे थालीपीठ मी दह्यासोबत दिलेले ना जियांशला तर त्यांनी पण टिफिन संपवून आणलेला आणि उलट घरी आल्यानंतर पण तो मागत होता। तर आणि काव्याने पण मस्त खाल्ले हे दह्यासोबत आणि आवडले, मला तरी आवडले जास्त करून। मी तर आता जास्त करून दही स्किप करते, कारण
पण जरा मला आहे ना दही जास्त सूट होत नाही शरीरासाठी. मला दहीमुळे घसा पण दुखतो आणि नाही मला जास्त करून दही जमत. मग मी तर तसेच खाल्लेले, तरी पण मला खूपच आवडलेले. तर बघा इथं मी व्यवस्थित असं थापून घेतलेलं, जसं व्हिडिओमध्ये बघत होती ना मी तसं थापून घेतलं आणि त्याला अशा बोटाने मी डॉट डॉट पाडून घेतलेले, जेणेकरून मग तव्यात सोडल्यानंतर त्याच्यामध्ये असा थोडा तेल चमच्यामध्ये टाकून पूर्ण त्या थालीपीठला व्यवस्थित असा तेल लागेल आणि शिजेल आणि मस्त असं एकदम कमी गॅसवरच मी हे थालीपीठ एकदम मस्त असे खरपूस भाजून घेतलेले. आणि फुल गॅसवर जर भाजले असते ना तर आतून कच्च्या आणि बाहेरून असे लालसर झाले असते. म्हणून एकदम कमी गॅसवर मस्त असं छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतले. त्यानंतर बघा तर इथे आहे ना मी सकाळी हे 2च थालीपीठ बनवलेले, बाकीचं पीठ मी तसंच ठेवून दिलेलं. जियांश पहिल्यांदा स्कूलमध्ये म्हणजे त्याला पहिल्यांदा सोडून आले मी आणि त्यानंतर बाकीच्या आमच्या सर्वांसाठी गरम गरम इथं बनवलेले. काव्यासाठीचा पण मी बाकीचं तसंच पीठ ठेवून दिलेला, कारण काव्या पण थोडी म्हणजे 11-11:30 वाजेपर्यंत ती स्कूलमधनं येणार होती. मग तिच्यापुरते मी त्याच्यानंतरच गरम गरम बनवून घेतलेले आणि आमच्या सर्वांसाठी जियांश स्कूलमध्ये गेल्यानंतर बनवलेले. गरम गरमच अजून म्हणजे छान टेस्टी लागतात आणि थंड पण. आता जियांशने टिफिनमध्ये संपवलेले ना, म्हणजे याच्यावरून समजतं की म्हणजे त्याला आवडलेले थंड पण. असं तर बघा इथं व्यवस्थित असे दोन्ही बाजूंनी कमी गॅसवर भाजून घेतलेलं, थोडं तेल असं टाकून. तूप पण म्हणजे तुपामुळे अजूनच छान झाले असते, पण माझ्याकडं तूप काही नव्हता म्हणून मी तेलामध्येच हे भाजून घेतलेले आणि एकदमच छान कलर पण आलेला. तुम्ही आता बघत असाल. थोडासा कडक वाटत होता पण आहे ना खायला मस्तच वाटत होता. खरपूस असा आणि पौष्टिक असा आपले हे थालीपीठ तरी तयार आहे दह्यासोबत. मी इथे हे काव्याला आहे ना ही व्हिडिओ हे काव्यासाठी मी जेव्हा बनवलेलं ना तेव्हा हे केलेले. तिच्यासाठी मी दही आणि हे थालीपीठ दिलेले. मी फक्त एक घास तुम्हाला दाखवण्यासाठी मी दह्यासोबत खाल्लेला, पण मला दहीसोबत आहे ना दही मला नाहीच जमत. तर मी इथं काव्यासाठीच हे बनवत होती गरम गरम ती आल्यानंतर. असो तर तुम्हाला कशी वाटली माझी ही थालीपीठची रेसिपी मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि तुम्ही जर पण म्हणजे याआधी कधी ही रेसिपी बनवली नसेल ना एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तुमच्या लहान मुलांसकट ते म्हणजे सर्वांनाच ही आवडेल. तर बघा सर्व जियांश पण यावेळेला स्कूलमध्ये गेलेला, आमचं पण नाश्त्याचं सर्व आवरून झालेला, कपडे वगैरे मी यावेळेला धुवून झालेले माझे. आणि आज मला लादी पुसायची होती ती पण हाताने. आता म्हणजे मी दररोज अशी मोपने लादी पुसते, पण हप्त्यातून एकदा तरी मी अशी हाताने लादी पुसते. मग म्हणजे वेगळीच ते मनाला समाधान असतं. डीप क्लिनिंग म्हणतो ना ते हप्त्यातून मी लादीचे करते. पूर्ण हे टेबल्स जे साईडला तुम्हाला कोपऱ्यामध्ये दिसतात ना ते सर्व सरकवून मस्त अशी मनासारखी लादी पुसली ना हप्त्यामध्ये की तो 1-2 दिवस तरी म्हणजे तशी मोपमध्ये मी दररोजच पुसते. पण मोपमध्ये पुसलेली लादी आणि मोपमध्ये पुसलेली लादी यामध्ये बराच फरक आहे आणि मस्तच वाटतं एकदम म्हणजे स्वच्छ असं वाटतं घर. तर मी इथं हातांनीच लादी वगैरे पुसून घेतलेली. खरं तर आहे ना मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगलं की माझा आजचा दिवस एकदम म्हणजे एनर्जेटिक गेला. जी मी कामं माझ्या मनात ठरवलेली ना ती मी पूर्ण करण्याच्या याच्यातच होते आणि बऱ्यापैकी माझी कामं झालेली पण आजच्या दिवसात. 2 ब्लाउजांची कटिंग पण मला करायची होती, ती कटिंग करून घेतली. साड्यांची फॉल वगैरे लावून घेतलेली मी. कटिंग करून झालेले ब्लाउजांची शिवणं काय माझ्याच्याने तितकं झालं नाही, कारण आहे ना अर्जंट एक ब्लाऊज आलेला संध्याकाळी 4:30च्या वेळेला आणि तो ब्लाऊज मला सकाळी द्यायचा होता लवकरच. तर तोच मी लगेचच कटिंग करून तो शिवायला घेतलेला, म्हणून ती ब्लाऊज काय माझ्याच्याने शिवून झाली नाही. आरी वर्क केलेला ब्लाऊज होता त्याच्यामुळे थोडा वेळ लागला. तर बघा इथलेला काव्याचे पप्पा आलेले ना, मग त्यांनी असंच उसाचा रस आणलेला मुलांसाठी. आता इतकं गरमी आहे ना त्याच्यामुळे मी तरी त्यांना जास्त करून सांगते की मुलांसाठी म्हणजे फळं किंवा फळांचं ज्यूस वगैरे आणत जा नेहमी. म्हणजे फळं आणत जा, मी घरी ज्यूस करून देत जाईन. आणि उसाचा रस तर मी नेहमीच सांगते, कारण शरीरासाठी एकदम थंड असतो आणि आवडतो पण सर्वांना. आणि वेळ पण म्हणजे संध्याकाळचीच झालेली ना त्यामुळे चहा वगैरे काय पिण्यापेक्षा असा थंड म्हणजे उसाचा रस म्हणा किंवा कोकम सरबत म्हणा किंवा लिंबू सरबत म्हणा, म्हणजे हे शरीरासाठी चांगलंच आहे. आता संध्याकाळचं चहापेक्षा आहे ना असं थंड पेय पिल्यानंतर जरा तरी मस्त वाटतं. इकडे बघा जियांशला पण मी दिलेला आणि ज्या ह्या स्ट्रॉ आणल्यात ना मी त्याच्यामुळे तर मुलं आहेत ना नारळ पाणी पण जियांश इतकं काय अगोदर पित नव्हता, पण ह्या ज्या स्ट्रॉ आणल्यात ना याच्यामुळे जियांश त्याच्या औषध तरी नारळ पाणी त्याच्याने पितो आणि काव्या पण पिते. उसाचा रस दोन्ही मुलांना आवडतो माझ्या. तर बघा हा जो ब्लाऊज आहे ना मी तुम्हाला सांगत होती आरी वर्क स्लीव्जला आणि पाठीच्या गळ्याला सिंपलच म्हणजे होता, पण तरी पण मला वेळ लागलेला हा ब्लाऊज शिवायला. अस्तर वगैरे आणून सिंपलच प्रिन्स कट होता आणि फ्रंट नेक बॅक नेकला आरी वर्क केलेला होता आणि स्लीव्जला पण अशी नॉर्मल होती, पण मला हा पण शिवायला थोडा वेळ लागलेला. आणि असा काहीसा फायनल लुक होता या ब्लाऊजचा. असो तर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही रोजच व्हिडिओ माझे बघत असाल आणि जर व्हिडिओला म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. चला तर मग मी हा व्हिडिओ ते सेंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि बाय बाय.